शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजचा विषय घेऊन म्हणजे आता आपण रोज एक विषय घेऊन आपल्या सर्वांशी चर्चा करायला येतोय, त्याच्यामुळं आजचा विषय घेऊन आता आपण हा व्हिडिओ बनवतोय। खरं तर कामं झालेले आहेत, आज हार्वेस्टिंग झालं, त्याच्या काय पोस्ट मी तुम्हाला टाकल्या। एक प्लॉट चालू झाला, दुसऱ्याचं पण आज आपल्याला टोमॅटो जे आहेत ते पिकलेले दिसलेले आहेत, त्याच्यामुळे 2 दिवसात तोही प्लॉट चालू होईल आणि आपले दोन्ही प्लॉट परत एका चांगल्या पद्धतीनं माल आपला त्याच्यामध्ये निघेल। आज 11-12 कॅरेटचा तोडा आपला झाला आणि आता सगळं काम संपवून खरं तर फ्रेश होऊन आपण खूप उशीर पण झाला आहे, परंतु जो संवाद आहे तो आपल्याला रोजच्या रोज साधायचा असल्यामुळं खरं तर आपण हा व्हिडिओ आता बनवतोय। याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं बघणार आहे की टोमॅटोमध्ये यावर्षी जे घडणार आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे। म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये ती परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली नव्हती, ती परिस्थिती यावर्षी निर्माण होताना दिसते आणि म्हणून मला खरं तर तुम्हाला हा व्हिडिओ करून त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती द्यायची होती। म्हणजे काय, दरवर्षीचा सीझन जसा मान्सूनचा सीझन वेगवेगळा असतो तसाच आपल्या पिकांचा पण सीझन वेगवेगळा असतो। म्हणजे काय झालंय, बऱ्याच वेळा आपण बघतोय की टोमॅटोमध्ये तेजी कधी येते तर ती जूनला येते, जुलैला येते आणि ऑगस्टला मात्र मंदी येते आणि ऑगस्ट सप्टेंबर पूर्ण मंदीचा आणि परत सप्टेंबरला रेट वाढताना दिसतात। ही सगळी एक 3 वर्ष झालं ही सगळी परिस्थिती दिसते। परंतु आपण जर बघितलं मित्रांनो तर त्याच्या आधीची परिस्थिती जी आहे, त्याच्या आधीचं वर्ष आपण जर आठवलं म्हणजे या 3 वर्षापूर्वीचं वर्ष, तर ऑगस्टचे बाजार हे टॉप क्लास बाजार आपल्याला टोमॅटोमध्ये मिळायचे। त्याच्यामध्ये कारणं वेगवेगळे असायची, वेगवेगळ्या भागामध्ये पावसानं होणारं नुकसान असेल, बऱ्याच गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत असायच्या आणि त्याच्यामध्ये मग उत्पादनात 100% ऑगस्टला उत्पादनामध्ये घटच व्हायची आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की ऑगस्टचे दर हे खूप चांगले भेटायचे आणि हे कायम भेटायचे। म्हणजे बरेच वर्ष ती चालू होतं की बाबा ऑगस्टला कायम दर सातत्यानं चांगले असायचे। परंतु आता या वर्षी गेल्या 3 वर्षामध्ये तो ट्रेंड बदलताना दिसला आपल्याला। म्हणजे आपल्याला काय दिसलं की आपल्याला जूनची तेजी बघितली आपण, ऐतिहासिक तेजी जुलैची बघितली आपण, परंतु ऑगस्टमध्ये मात्र हळूहळू प्लॉट चालू झाले की मार्केट कुठंतरी डाऊनफॉल होताना दिसले आणि मग तरकारीचं मार्केट पावसाळ्यामध्ये एवढ्या अडचणीच्या काळामध्ये जिथं पिकवणं अवघड आहे, जिथं उत्पादन येणं अवघड आहे, त्या काळामध्ये पूर्ण मोठी वर्षातली सगळ्यात मोठी मंदी ही ऑगस्ट सप्टेंबरला आपल्याला जाणवायला लागली आणि मग त्याच्यामुळं आपलं सगळंच नियोजन बदललं की मग भाजीपाला करायचा तरी कधी करायचा। म्हणजे पावसाळ्यातल्या एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये भाजीपाला पिकवणं, तो आणणं हे चॅलेंजिंग असताना आणि तरी पण त्याला बाजार भेटत नाहीत म्हणल्यानंतर मग जर समजा मान्सून गेला, पाणी सगळ्याकडेच उपलब्ध आहे आणि मग सगळीच भाजीपाल्याकडे थोडं थोडं लावायला लागले। कोकणासारखी 5-6 जिल्हे जिथं आता साधी कोथिंबीरची पिंडी आपण तिथं येत नाही या वातावरणामध्ये, तिथं पुन्हा सगळ्यांचं भाजीपाला होणार। किंवा इकडं जिथं जिथं प्रतिकूल वातावरण आहे, म्हणजे आता आपल्याला असे कितीतरी भाग सांगता येतील की तिथं पावसाळ्यामध्ये भाजीपाला येऊ शकत नाही आणि मग त्यासुद्धा भागामध्ये जर पुन्हा पिकणार असेल आणि मग आपला माल जाणार तरी कुठं। म्हणून जी माल आपली उठाव होण्याची जी संधी आहे, म्हणजे अख्खा उत्तर भारत जो भाजीपाला आपला मग शिमला मिरची असेल, आपलं टोमॅटो असेल, इतर अनेक ह्याला जी मागणी असते ती उत्तर भारतातली फक्त ऑगस्ट म्हणजे दिवाळीपर्यंत, दिवाळीनंतर त्यांची मालं चालू होतात आणि मग आपल्या मालाला परत उठाव होत नाही, लोकलला एवढी मालं लागत नाहीत, त्याच्यामुळे भाजीपाल्यामध्ये काम करतात मजाच नाही। आणि जी मजा असते भाजीपाल्यामध्ये काम करायची ती असते जूनला लागवडी करणं आणि लवकर त्या लागवडी चालू करून उत्तर भारतातले ज्यावेळेस व्यापारी आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ऑगस्ट महिन्यामध्ये येतात, सप्टेंबर महिन्यामध्ये येतात, तर त्यावेळेस कितीही क्वांटिटीमध्ये माल तुमच्याकडे असेल, 10 एकर जरी तुमचं टोमॅटो असेल, 10 एकर शिमला मिरची असेल, तरी सुद्धा तुम्हाला त्याला व्यापारी बघायची गरज नाही, कारण तेवढा उठाव असतो आणि दर पण 100% असतात। परंतु आता झालं उलटं, 3 वर्ष झालं हा ट्रेंड अगदी उलटा चालतोय। ज्यावेळेस व्यापारी जातात त्यावेळेस मात्र बाजारात दर असतात। म्हणजे व्यापारी येतात, 1000 कॅरेटची एक गाडी, असे 40-40, 50-50 व्यापारी आपल्या इथं आलेले असतात। समजा आपलं मोडणी मार्केट आहे तर 30-40 गाड्या लोड होणारं मार्केट आहे, 30-40 कॅरेट रोज जात आहेत तिथनं आणि मग तरी दर भेटायला तयार नाही आणि मग ते व्यापारी येतात का तर त्यांना माल दुसरीकडे मिळत नाही म्हणून ते इथे येतात आणि आपला मालच येऊन सुद्धा मग आपल्याला पैसे होत नाहीत। अशा पद्धतीनं होत असल्यामुळं भाजीपाला शेती करायची तर कशी, अशा पद्धतीचा संभ्रम हा आपल्या सर्वांच्या मनामध्ये होता। परंतु मला आता नक्कीच एक गोष्ट मला आत्ताच तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे। म्हणजे मी जे चित्र बघतोय आता आसपास, म्हणजे एकतर लागवडी घातल्यानंतर ज्या लागवडी झाल्या त्याच्यामध्ये 30-40% उत्पादनात घट होणार आहे, ह्याच्याबद्दल दुमतच असायचं कारण नाही। यावर्षी
फुलगळ असेल, बॅक्टेरियल ब्लाइटचा टिपका असेल, याच्यामुळे जे नुकसान झालंय त्याच्यामुळे उत्पादनामध्ये खूप मोठी कमी ही यावर्षी येणार आहे. आणि लागवडी 50% 40% घटल्या, 30-40% जरी आपण धरलं तरी उत्पादनामध्ये चांगला 50-60% तूट ही निश्चितपणानं होताना दिसते. आणि मग जुने दिवस म्हणजे आपले जे जुने दिवस आहेत म्हणजे ऑगस्टची तीजी, सप्टेंबरची तीजी, हे जे आपलं ड्रीम असते, म्हणजे ड्रीम म्हणजे काय तर आपल्याला आवरेज चांगले निघतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वर्षभरामध्ये सगळ्यात जास्त आवरेज या दिवसामध्ये आपल्याला मिळतं. साईज मिळते चांगली, जोरदार फुटवा होतो झाडांचा, खूप चांगल्या पद्धतीनं झाडं वाढतात. आणि मग तशा पद्धतीनं आपण प्लॉटवर जर काम केलं, आवरेज चांगलं काढलं तर निश्चितपणानं एक माझं एक शेतकरी म्हणून, कारण मी 6-6.5 एकर स्वतः टमाटे करतोय, म्हणजे हे काय मी तुम्हाला सांगायसाठी व्हिडिओ करत नाही, ह्याच्या मागं माझं कष्ट आहे, मला ते करायचं आहे. आणि माझ्या डोक्यात काय चाललंय, मी कुठल्या अँगलने ह्या सगळ्या गोष्टीकडे बघतोय हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि तो व्ह्यू तुमच्यामध्ये मला तयार करायचा आहे. मग ह्याच्यातून काय होईल की तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी पण राहील. पुढं दर मिळतात म्हटल्यानंतर तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्लॉट सांभाळू शकता, त्याच्यामध्ये उत्पादकता वाढवू शकता, त्याच्या संदर्भातलं जे नियोजन आहे ते तुम्ही अगदी चांगलं करू शकता. म्हणून खरं तर हा विषय मी आज निवडलाय की आपले जुने दिवस, टोमॅटोतले जुने दिवस यावर्षी दिसणार. आता तुम्ही भारतातला सगळा आढावा घेतला तर तुमचं कोलार, चिंतामणी, मदनपल्ली सोडलं आणि इकडं हिमाचल सोडलं तर अख्ख्या भारतात कुठं टोमॅटोचं सध्या प्रोडक्शन सुरू नाही आहे. हे मी ऑन कॅमेरा सांगतोय कारण मला तेवढी माहिती आहे. आणि या सगळ्यातलं जर बघितलं तर हिमाचल जे आहे ते नुकत्याच काही दिवसामध्ये ते येत्या 15 दिवसामध्ये अजिबात तिथं माल नसणार आहे. त्याच्यानंतर जे कर्नाटकचे ते 50% हंगाम तर ऑलरेडी आलाय, थोडा माल वाढलाय त्यांचा आत्ता, पण त्याला जसा उतार लागल म्हणजे आता समजा 15 दिवस तुम्हाला अजून पण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला दिसला तर निश्चितपणानं 15 ऑगस्ट नंतर मात्र तो माल नसणार आहे. आणि जो ट्रान्सपोर्टिंगचा इश्यू आहे म्हणजे दिल्लीला ट्रान्सपोर्टिंग करताना 50% जे ट्रान्सपोर्टिंग आहे ते दक्षिण भारतातलं ना आपल्यातलं वाचत असतं व्यापाऱ्यांचं. हे 100 रुपयाचं प्रति कॅरेट म्हणजे 1 लाख रुपये गाडी मागं भाडंच वाचते त्यांचं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 1 दिवस वाचतो मंडीचा, म्हणजे कर्नाटकातली गाडी त्यांची पोचायला आणि आपली महाराष्ट्रातली पोचायला 1 दिवसाची अर्ली मंडी आपली होती, म्हणजे 1 दिवस आपली आधी गाडी जाते मार्केटला. आणि मग त्याच्यामुळं काय होतंय, आपला ज्यावेळेस सीझन चालू होणार आहे त्यावेळेस थांब म्हणलं तरी ते व्यापारी तिथं थांबत नाहीत, ते आपल्याकडे येणार आहेत. आणि ते व्यापारी आल्यानंतर ज्यावेळेस ह्या मोठमोठ्या गाड्या येतील, मोठमोठे व्यापारी येतील त्यावेळी निश्चितपणानं तुमच्या माझ्या मालाला चांगला दर यावर्षी भेटणार आहे. उलटा फक्त आपण उलटा विचार करायचा, म्हणजे आपण जून जुलैची तेजी बघितली ती राहिलीच यावर्षी, पण ऑगस्ट सप्टेंबरची सुद्धा तेजी तुम्हाला यावर्षी बघायला मिळण्याशिवाय राहणार नाही. हे मला तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. ही चर्चा आहे, या चर्चे व्यवस्थापना इतकंच महत्त्व मार्केटच्या गोष्टींना सुद्धा आहे. आपण सातत्यानं ह्यावर बोलतच राहावं लागणार आहे. जे काय घडतंय त्याच्याकडे आपल्याला तुम्हाला निदर्शनास ते आणून देता येईल. याच्यातून तुम्हाला प्लॉटचं नियोजन असेल, तुमच्या मानसिकतेचा, मुळात टोमॅटोमध्ये मानसिकता लवकर खचत जाते आपली, कारण त्याला कारण पण तसं आहे. आपल्याला तेवढं मोठं कष्ट आहे, तेवढं मोठं भांडवल आहे, तेवढं मोठं लेबर गोळा करायचं आपल्याला. हे सगळा खेळ चालवत असताना इथं काम करायला एक ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण करण्यासाठी हे व्हिडिओ तुम्हाला मदत करतील. म्हणजे तुम्हाला रोडमॅप तयार करायला, पुढं काय करायचं आहे तुम्हाला ते ठरवण्यासाठी हे व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणानं प्रेरणा देत राहतील. आणि निश्चितपणानं याच्यातल्या 20% गोष्टी जरी खोट्या झाल्या तर 80% का होईना पण ह्या गोष्टी यावर्षी खऱ्या झाल्याशिवाय राहणार नाहीत. तेवढा स्टडी आपला 100% आहे. म्हणूनच आपण एवढी मोठी रिस्क घेऊन 6.5 एकर टोमॅटोची लागवड केली आहे. त्याच्यापैकी 30,000 साहूची रोपं आपली चालू होत आहेत. त्याच्यामधल्या 2 प्लॉटला तर आपण नारळच फोडलाय, म्हणजे आता एका प्लॉटला 2 दिवसात फोडतोय, एक तर आपला चालू होतोय, चांगला झालाय. आज 11 कॅरेट आपली त्याची मार्केटला पण जात आहेत. आता ते उद्या 40-50 कॅरेटनं तो प्लॉट चालेल, 100नं चालेल. आणि मग हा जो आपला जो यावर्षीचा सगळा रोडमॅप आपण ठरवलेला आहे, या सगळ्या गोष्टीला बघूनच ठरवलेला आहे आपण. पण यावर्षी अपेक्षा होती की हीच ती जी कंटिन्यू होईल. अजूनही संधी आहे. आता पावसामुळं काय सगळी यंत्रणा विस्कळीत झालेली, पावसाचा, मुंबईच्या पावसाचा आणि पुण्याच्या पावसाचा एवढा इफेक्ट झालाय की खालची तिथं जीव वाचवण्यासाठी किंवा बाहेर पडायला तिथं सगळ्याला सुट्ट्या आहेत, सगळ्याला वर्क फ्रॉम होम आहे, बाकीच्या सगळ्यांना सुट्ट्या दिल्या आणि बाहेर पडायचं सगळं बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये मार्केट वगैरे चालू शकत नाही. त्याच्यामध्ये सगळी 2-3 दिवसाचा अलर्ट आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं माल थोडासा तुंबलाय, सगळीकडे थोडासा माल थोडा शिल्लक आहे. जसजसं ही सगळी यंत्रणा परत सुरळीत पूर्वपदावर सगळं जनजीवन येईल त्यावेळेस निश्चितपणानं
उठाव वाढलेला असेल आणि एक लक्षात ठेवा, हा जो धुमाकूळ चालू आहे तुमच्या माझ्या आसपास तो साधा नाही, त्याच्यामध्ये खूप मोठ्या उलटफेर होऊ शकतात आणि म्हणून आपल्या प्लॉटवर आपल्याला काम करावं लागणार आहे, प्रतिकूल वातावरणामध्ये त्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे आणि निश्चितपणानं एक संधी अशी वेळ येणार आहे की त्याच्यामध्ये खूप चांगला आपण आर्थिक नफा आपण तुम्ही आणि मी आपल्या सर्वांना तिथं कमवायचं आहे. कष्टाचं सोनं आपल्याला करून दाखवायचं आहे. कारण सोशल मीडियावर येऊन सगळंच जर चुकलं तर मग मी तुमच्यासमोर येणार तर कशासाठी, असा सगळा विषय. त्याच्यामुळं हा सगळा मला जो प्रवास दिसतोय पुढं तो ऑगस्टसाठी निश्चितपणानं ऑगस्ट सप्टेंबरच्या तेजीचा दिसतोय. ती तेजी येईल अशा अपेक्षा ठेवूया आणि थांबूया. धन्यवाद.